रायगड जिल्ह्यातील एक महत्वाचं औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेले खोपोली सहसा कारखान्यांच्या आवाजाने गजबजलेलं हे शहर 26 डिसेंबर 2025च्या सकाळी एका अशा घटनेने हादरलं ज्याने केवळ रायगडच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढलं। खोपोली नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश सदाशिव काळोखे यांची भर दिवसा वर्दळीच्या रस्त्यावर हत्या करण्यात आली। ही केवळ एक गुन्हेगारी घटना नव्हती तर दशकानंतर रायगडच्या राजकारणात परतलेल्या रक्ताळलेल्या संघर्षाची ही नांदी होती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मंगेश काळोखे हत्येचा संपूर्ण घटनाक्रम, त्यामागील राजकीय वैमनस्य आणि प्रकरणाचं बीड कनेक्शन नक्की काय आहे। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। शुक्रवार 26 डिसेंबरची ती सकाळ। थंडीचे दिवस असल्याने वातावरणात थोडा गारवा होता। नेहमीप्रमाणे मंगेश काळोखे आपल्या लाडक्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी घराबाहेर पडले होते। पोटच्या गोळ्याला शाळेत सुखरूप सोडून ते आपल्या दुचाकीवरून घराकडे परतत होते। त्यांना कल्पनाही नव्हती की काळ रस्त्यात दबा धरून बसलाय। 6:45 वाजण्याच्या सुमारास एका काळ्या रंगाच्या संशयास्पद चारचाकी गाडीने त्यांची वाट अडवली। गाडीतून 3 ते 4 अज्ञात हल्लेखोर खाली उतरले। मंगेश काळोखे यांना काही समजण्याच्या आतच त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करण्यास सुरुवात झाली। समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेज मधील थरार पाहून कोणाचेही काळीज पिळवटून निघेल। स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मंगेश काळोखे रक्ताळलेल्या अवस्थेत धावत होते, मदतीसाठी आर्त साद घालत होते, पण हल्लेखोर त्यांच्यावर तुटून पडले। तब्बल 19 वार करून मंगेश काळोखे यांना रक्ताच्या थारोळ्यात सोडून आरोपी फरार झाले। एका प्रतिष्ठित व्यक्तीची अशा प्रकारे दिवसाढवळ्या हत्या झाल्याने शहरात दहशतीचं वातावरण पसरलं। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि खोपोली शहराला छावणीचं स्वरूप आलं। या घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तातडीने तपासाला सुरुवात केली। 5 पोलीस पथकं स्थापन करण्यात आली। आरोपी अत्यंत सराईत होते, त्यांनी त्यांचे मोबाईल बंद करून मुंबईच्या दिशेने पळ काढला होता। मात्र तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत 9 आरोपींना जेरबंद केलं। यामागे रवींद्र परशुराम देवकर, त्याचे 2 मुलगे दर्शन आणि धनेश, पत्नी उर्मिला देवकर यांच्यासह अन्य साथीदारांचा समावेश होता। या सर्व आरोपींना खालापूर न्यायालयाने 5 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पंचनामा पूर्ण केला। मात्र या घटनेने पोलीस प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं केलंय। या हत्येमागे नेमकं कारण काय? प्राथमिक अंदाजानुसार खोपोली नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुका हे यामागील मुख्य कारण मानलं जाते। मानसी काळोखे यांच्या विजयामुळे काळोखे कुटुंबाचा वाढलेला राजकीय प्रभाव आणि जुन्या राजकीय वादातून हा सूड घेण्यात आल्याचं बोललं जाते। स्थानिक पातळीवर ही सुपारी किलिंग असल्याची चर्चा आहे। या प्रकरणाला कलाटणी मिळाली जेव्हा आमदार महेंद्र थोरवे यांनी या प्रकरणाचं बीड कनेक्शन उघड केलं। मुख्य आरोपी रवी दरेकर याचा बॉडीगार्ड बीडचा असून त्यानेच मुख्य वार केल्याचा दावा थोरवे यांनी केला। तसंच या हत्येचे धागेदोरे बड्या राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष यांच्यावरही संशयाची सुई फिरवली आहे। त्यातच सोशल मीडियावर राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने पुढचा नंबर भासेचा म्हणजेच नगरसेवक संकेत भासे याचा अशी पोस्ट केल्याने आगीत तेल ओतण्याचं काम झालं। या धमकीमुळे कर्जत आणि खोपोली परिसरात राजकीय तणाव शिगेला पोहोचलाय। आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला। या हत्येचा आका सुतारवाडीत बसलाय असं म्हणत त्यांनी पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप केला। आरोपींना मकोका लावण्याची मागणी त्यांनी लावून धरली। दुसरीकडे खासदार सुनील तटकरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून या प्रकरणाची मुख्यमंत्री स्तरावर एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे। सत्य बाहेर येईलच आणि कोणी काय केलं हे देखील समोर येईल असा इशारा तटकरे यांनी विरोधकांना दिलाय। सध्या खोपोलीत कॅन्डल मार्च आणि आंदोलनाची तयारी सुरू आहे। जोपर्यंत सर्व दोषींना अटक होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असा पवित्रा शिंदे सेनेने घेतलाय। 20-25 वर्षांपूर्वी निवडणुकीनंतर अशा रक्ताळलेल्या घटना घडत असत। गेल्या 15 वर्षात हे थांबलं होतं, मात्र काळोखे हत्येमुळे रायगडमध्ये पुन्हा एकदा टोळी युद्ध आणि राजकीय दहशत सुरू झाल्याचं चित्र आहे।
मंगेश काळोखे यांच्या कुटुंबावर कोसळलेला हा डोंगर कधीही न भरून निघणार आहे. आता पोलीस या कटाचा मुख्य सूत्रधार कोण हे शोधून काढणार का? आणि रायगडच्या राजकारणाला लागलेली ही गुन्हेगारीची कीड कधी संपणार, हाच मोठा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं, या हत्येमागे खरंच मोठं राजकीय षडयंत्र आहे का? कमेंट्स मध्ये नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा.